श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज तुझ्या भाग्यात तो चमत्कार लिहिल्या जात आहे. पुढील काही मिनिटे या संदेशाला ओलांडून पुढे जाऊ नकोस. हा संदेश तुझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ दर्शवणारा आहे. पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचे चमत्कारिक आशीर्वाद देणारे आहेत. तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशाला एकाग्र मनाने ऐकत राहा. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींनी आज तुमची स्वतः निवड केली आहे. हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी. दिव्य चमत्कार जे तुम्ही आकर्षित करू पाहत आहात ते तुम्हालाच मिळणार आहेत. देव म्हणतात, स्वामी सांगतात, आज मी तुझ्याजवळ येऊन पोहोचलो आहे. कधीकधी तुला तुझ्या चिंता मोठ्या वाटतात, तुझी काळजी मोठी वाटते, तुझे संकट मोठे वाटू लागते. पण तू जेव्हा तुझ्या समस्यांना मोठं मानतोस, त्यांना विसरत नाहीस, तेव्हा मी तुझ्या पुढे येऊन उभा राहतो. पण मी पाहत आहे की तुझं लक्ष माझ्याकडे नाही. तू समस्या मला सांगितल्या आहेस, पण तुझं लक्ष त्या समस्यांकडे आहे, तर माझ्याकडे नाही. मी तुझ्या अवतीभोवती आहे. अगदी या क्षणालाही तू माझी प्रचिती घेऊ शकतोस. अगदी मनातून मला हाक मार, मी तुझ्या समोरच आहे. जेव्हा तुला तुझ्या मनातील त्या वेदना दूर करायच्या आहेत, ते त्रास, संकट आणि काही अशा गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्या निश्चिंत मनाने सांग. मी ऐकत आहे, कारण मी आज तुझ्या समोर आहे. बाळा, घाबरून जाऊ नकोस आणि स्वतःच्या काही संकटांना कायमस्वरूपी आहेत असे मानू नकोस, कारण त्यामुळे तुझ्या मनाला होणारा त्रास मी पाहत आहे. तुझ्या मनाच्या वेदना माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. मी तुला वेदनेतून. बाळा, तुझी हाक माझ्या मनापर्यंत येऊन पोहोचली आहे. हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यावर माझी कृपादृष्टी आहे आणि ती निरंतर राहावी यासाठी जो कोणी प्रयत्नरत आहे त्यालाच माझे आशीर्वाद मिळू लागतील. तुमच्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार संपवण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे. जर तुम्ही हा दिव्य संदेश ऐकत आहात तर तुमची निवड मी स्वतः करतो. त्या आनंदासाठी, त्या चमत्कारांसाठी जिथे कुठे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे, त्या ध्येयापर्यंत मी तुमचा हात धरेन. तुम्हाला मी कधीही एकटं पडू देणार नाही. माझ्या वचनांवर विश्वास ठेवा. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो तो या क्षणाला होय स्वामी, मी तत्पर आहे अशी कमेंट करायला तयार हो. कारण अगदी या क्षणाला सुद्धा मी तुझ्या मनातले ओळखू शकतो. किती भिरभिर तुझे मन फिरत आहे. होय, आणि त्या मनातले विचार देखील खूप काही काळांपासून तुझा मनातले ते विचार एक एक करून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तू जेव्हा मन मोकळं करशील तेव्हाच ते बाहेर पडणार आहेत आणि मी त्याचीच वाट पाहत आहे की तू तुझ्या असलेल्या त्रासांना, वेदनांना माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत होशील. तेव्हाच तू त्या त्रासातून मुक्त होशील. बाळा, मला तुझी काळजी आहे आणि तुझ्यासाठी कार्य करायचे आहे. पण काही गोष्टी आड येत आहेत, त्या म्हणजे त्या नकारात्मक विचारांच्या गोष्टी, त्या नकारात्मक कल्पना. आणि प्रत्येक ठिकाणी मी ते करू शकणार नाही किंवा माझ्यासाठी ते घडू शकणार नाही. अशा ज्या तू नकारात्मक विचारांनी वेढलेला आहेस त्याच तुला पुढे जाऊ देत नाही. जर तू हे सर्व विचार एकत्र करून बांधून संपवण्यासाठी तयार आहेस का?
तर त्या सर्व काही संपवल्या जातील. ते नकारात्मक तुझ्यापासून वेगळं केल्या जाईल. बाळा, माझी मदत तुला योग्य वेळेवर मिळणार आहे. मी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आज तुझ्या पुढे येऊन तुला हा संदेश देऊ करत आहे की तुझ्या जीवनात आता त्या अंधाऱ्या रात्री नाहीत, तर प्रकाशाने परिपूर्ण असणारे ते दिव्य प्रकाश आहेत, जे तेजमान तुझ्या आयुष्याला पुढे नेणारे, तुझे संकल्प पूर्ण करणारे आणि तुला तुझ्या जीवनात अधिक उत्साहित आणि आनंदित करणारे क्षण घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे. मला माहीत आहे की काही गोष्टी तुम्ही नकारात्मक विचारांनी घेता, पण ते तसे न करता तुम्ही जर त्याबद्दल सकारात्मक विचार बाळगला तर काही गोष्टी सकारात्मक होत पुढे जातील आणि तुम्ही पाहाल की तुमच्या इच्छा व्यक्त केल्या आहेत त्या पूर्ण होत आहेत. होय, तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर आत्ताच होय देवा, मला आशीर्वाद स्वीकार आहे. मी नकारात्मक भावनेपासून, नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर करतो असे म्हणा आणि तयार व्हा त्या सर्व नकारात्मक गोष्टींपासून बाजूला होण्यासाठी. बाळा, मला माहीत आहे की तू मनाने खूप खचला आहेस. तुझ्या वेदना, ताण, तणाव आणि वारंवार संघर्ष सुरू असल्यामुळे तुझ्या मनात त्या नकारात्मकतेने जागा निर्माण केलेली आहे, जी मला माझ्या आशीर्वादाने भरायची आहे. तिथे माझे चमत्कार द्यायचे आहेत. त्यासाठी ती जागा तुला रिकामी करावी लागेल. तुझ्या मनातून ते क्लेश, दुःख, ताण, तणाव आणि मनात येणारे सर्व नकारात्मक गोष्टी दूर करायच्या आहेत. तेव्हाच मी त्या सर्व जागा आशीर्वादाने, चमत्काराने आणि तुझ्यासाठी हव्या असलेल्या प्रेमाने भरणार आहे. मी आज तुझ्यासमोर उभा आहे. तुला जे काही हवं आहे ते माग, ते स्वीकार कर, कारण मी तुझा देव आहे. तू मला गुरुपिता म्हणून मान्य करतोस. तू मला गुरुमाऊली म्हणून स्वीकार करतोस. मग तुझ्या गुरुचा आशीर्वाद म्हणून आज हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र चित्त देऊन ऐकत राहा. तुझ्या मनातील त्या हरलेल्या विचारांना मी पुन्हा जिवंत करणार आहे. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. माझे कार्य तुला आज स्पष्टपणे दिसणार नाही, पण ते घडत आहे. गुरुवार येण्याआधी हा संदेश तुला मिळाला आहे, म्हणजेच तुझं जे काही शुभ कार्य आहे ते गुरुवारी संपन्न होणार आहे. तू फक्त विश्वास ठेव. तुझ्या गुरुचा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत, तुझ्या कुटुंबासोबत आहे. बाळा, कधीकधी तू देवाकडे चुकूनही पाहत नाहीस, पण देव तसा नाही. देव तुझ्याकडे सतत पाहतो. तुझ्यावर माझे लक्ष केंद्रित आहे. मी तुला कधीही एकटं पडू देत नाही आणि नाही तुझ्या मनाला त्या नकारात्मकतेने वेढू देतो. पण आज मात्र तुझ्या त्या चिंता, क्लेश यासाठी मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. कारण ते सर्व काही मला तुझ्या मनातून पुसून टाकायचं आहे, जे तुझ्या मनाला त्रास देणारा आहे, वेदना निर्माण करणारा आहे. कधीकधी काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात तुम्हाला जाणवू लागतात, वाटू लागतात. तुम्ही खूप काही त्रागा करू लागता की मनाच्या विरोधात का घडत आहे. पण देवाला तुम्हाला काय द्यायचं आहे हे देवाजवळ निश्चित आहे आणि ते तुम्हाला चांगलंच मिळणार आहे, कारण त्यासाठी तुमची निवड झालेली आहे. आणि तुम्ही जे काही मागत आहात त्यातून जर ते तुमच्यासाठी विषाप्रमाणे असेल तर ते तुमच्या जीवनातून कायमचं दूर करण्यात येणार आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. काही गोष्टींना एक वेळ निश्चित लागतो. जेव्हा तुम्ही काही कर्म करू लागता आणि प्रगतीची आशा बाळगता, तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे कर्म तुमच्यासाठी सुरू आहेत. देवाचे कार्य तुमच्यासाठी, तुम्हाला पुढील स्तरावर नेण्यासाठी सुरू आहेत. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांना वाढवा, गती द्या आणि आशीर्वादांना स्वीकार करण्यास तयार व्हा. मला तुमची मदत तिथे करायची आहे
जिथे तुम्ही कमी पडत आहात. मला तुमची मदत तिथे करायची आहे जिथे लोक तुमचं हसू करत आहेत, लोक तुम्हाला खाली दाखवत आहेत, लोक तुम्हाला तुमच्या त्या प्रगतीच्या ठिकाणी, मोठ्या ठिकाणी पाहू इच्छित नाहीत. कारण त्यांच्या मनात तुमच्यासाठी फक्त नकारात्मक गोष्टी आहेत की तुम्ही ते सिद्ध करू नये, ते प्राप्त करू नये किंवा ते मिळवू नये. यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असताना, तुमचे शत्रू प्रयत्न करत असताना मी तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून वेगळं करणार आहे, दूर करणार आहे आणि तुम्हीच जिंकणार आहात. तुम्ही स्वतःला तयार करा. प्रयत्न मात्र सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर ही गोष्ट ध्यानात ठेवा. कर्म केल्याशिवाय कुठलेही फळ मिळणार नाही. मग तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तुम्हाला कितीतरी प्रयत्न करावे लागतील. लक्षावधी लोक प्रयत्न करूनच पुढे जातात. कुणीही आयत्या जागी बसून काहीही मिळवत नाही. हे ध्यानी धरा. जो तो आपले नित्य कर्म करतो आणि परमेश्वराचे ध्यान करतो आणि आपल्या आर्थिक संपन्नतेसाठी निरंतर प्रयत्न करतो आणि पुढे जाण्याचा मार्ग उघडतो, तेव्हाच तो ती आर्थिक संपन्नता एकत्र बांधू शकतो. मला माहीत आहे तुमच्यासाठी ते तुम्हाला आज कठीण वाटू शकते, पण ते तुमच्यासाठी शक्यतेने भरलेलं आहे. कारण मी तुम्हाला आज तो मोठा आशीर्वाद प्रदान करतो की तुम्ही लवकरच मोठ्या आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण केल्या जाणार आहात. तुमच्या वेदना, दुःख आणि त्रासाचे दिवस अगदी या क्षणापासून संपवण्यात येत आहे. तयार व्हा पुढच्या आशांना स्वीकारण्यासाठी, पुढच्या आनंदाला स्वीकारण्यासाठी. कारण माझी मदत तुम्हाला मिळून तुमचे जीवन आता उंचावणार आहे. तुमची आर्थिक प्रगती वेगवान गतीने पुढे जाणार आहे. बाळा, कर्ज म्हणून रडत बसण्याची वेळ संपली आहे. आता कर्म करण्याची वेळ आहे. जेव्हा कोणी कर्ज घेतं तेव्हा ते कुठल्या ना कुठल्या कार्यासाठी वापरलं जातं. मग पुन्हा तुम्हाला ती जमवाजमव करण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतील. पण त्यात यश देण्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी उभा असेल. माझा भक्त जेव्हा जेव्हा ते सर्व काही मागेल ते तत्परतेने देण्यासाठी त्याचा स्वामी त्याच्या पाठीशी उभा असेल. विश्वास ठेव. पुढे जा. कर्म कर. कारण तू कर्मासाठीच निवडल्या गेला आहेस. तुला पुढे जाणेच आहे. जर तू केलेल्या प्रयत्नांमध्ये तुला यश प्राप्त करायचं तर विश्वास ठेव की तुझा स्वामी देव तुला हरू देणार नाही. तुझाच विजय निश्चित होईल. जे कुणी आज तुला म्हणत असेल की तू एकटा दिसतोस, तू एकटाच राबतोस, तू एकटाच कष्ट करतोस, तर त्याला सांग की माझ्यासोबत माझे स्वामी आहेत आणि ते निरंतर आहेत. मी माझ्या कष्टाला घाबरत नाही. मी ते कष्ट करण्यास स्वीकार करतो. ते प्रयत्न करण्यास स्वीकार करतो. मी ते प्रयत्न करण्यास तयार आहे. आणि होय, तुझे स्वामी तुला त्या प्रत्येक यशात, प्रत्येक कार्यात मदत करणार आहेत. हे त्यांना सांग. बाळा, कधीकधी काही वेदना तुला आतून पोखरून काढतात. काही अशा गोष्टी ज्या आजपर्यंत तुझ्याच्यानी सोडवल्या गेलेल्या नाही, त्याचे उत्तर तू शोधत आहेस. पण ते प्रश्न आजही प्रश्नच आहेत. तर मग ऐक, प्रत्येक प्रश्नाची उत्तर मिळण्याची योग्य वेळ येते. आता तुझी वेळ येणार आहे. तू हार मानू नकोस. तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुझे यश दडलेले आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तरही सापडेल. तुम्ही सहज पुढे जाल. होय, तुमच्या शक्यता वाढवल्या जातील. विश्वास ठेवा की देवाची मदत मला मिळत असताना मी कधीही हरणार नाही. देव जेव्हा तुम्हाला मदतीचा हात देतो तेव्हा ती मदत स्वीकार करा. स्वामी आईची शक्ती महान आहे. स्वामी देवाची शक्ती महान आहे. बाळा, इथून पुढे तुझ्यासाठी वेगवान प्रगती, तू इच्छिलेली प्रगती मिळणार आहे. तुला लवकरच अक्कलकोटला येण्याची इच्छा आहे. मला तुझ्या मनातली ती प्रत्येक इच्छा आणि हाक ऐकू येते. तुला असं वाटतं की जर मला पंख असते तर मी या पंखांनी स्वामींकडे
काही काळात पोहोचू शकलो असतो. इतकी घाई तुला आहे की तुला असं वाटतं की या वायूच्या वेगावर मी धावत स्वामींचे दर्शन करण्यासाठी जावे. पण तुला हे माहीत आहे का की अगदी या क्षणाला सुद्धा तू माझं स्मरण करत आहेस तेव्हा मी तुझ्या पुढे आहे. मी तुला आशीर्वादाने भरत आहे, चमत्काराने परिपूर्ण करत आहे. अक्कलकोटलाच काय, पण अगदी या संदेशातून सुद्धा मी तुला आशीर्वाद देत आहे. वेळ आहे ते तू स्वीकार करण्याची, मान्य करण्याची की मी तुझ्या पुढे आहे. तू ज्या क्षणाला हे मान्य करशील तेव्हा तुझा स्वामी सतत तुझ्या अवतीभोवती दिसेल. होय बाळा, हे मान्य कर की मी तुझ्या अवतीभोवती आहे. मी तुझ्यावर आनंदाचं आणि आशीर्वादांचं तेजमय वलय निर्माण करतो, जे तुला संपूर्णपणे सुरक्षित करतं. हे आवरण भेदण्याची, त्या नकारात्मक गोष्टींची, नकारात्मक चिन्हांची काहीही ताकद नाही की ती तुझ्यापर्यंत येतील. तुझं मन शुद्ध आणि पवित्र आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी सर्व काही घडणार आहे. जे शुभ तुला हवं आहे ते शुभ तुझ्या मार्गात येत आहे. पुढे पावले टाक ती माझ्या विश्वासावर. होय, तूच जिंकणार आहेस आणि तुझे शत्रू मात्र हरणार आहेत. ज्यांनी तुझं हसू केलं, काही असे दिवसही तू पाहिले जेव्हा तू संकटांनी, त्रासाने त्रासला होता, पण तू कुणाची मदत घेतली नाहीस, कारण तुझा विश्वास स्वामींवर आहे आणि तो निरंतर राहील यावर विश्वास ठेव. कारण देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला वर उचलण्यासाठी, तुझ्या प्रगतीसाठी तुला निवडला आहे. बाळा, तू कमकुवत नाहीस, म्हणूनच तू आजपर्यंत या सर्व काही गोष्टींना सांभाळला आहेस, जे तुझ्या आयुष्यात कठीण होतं, त्रासदायक होतं. आणि म्हणूनच मी त्याच भक्तांची निवड करतो जे सर्व पेलण्याची क्षमता दाखवतात. तू जिंकला आहेस, तू हरला नाहीस. तू त्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण केल्या जाणार आहे, कारण मी तुला बलवान केले आहे. ते सामर्थ्य प्रदान केले आहे की तू त्या क्षमतांचा व्हावा आणि ते सर्व पेलण्याची क्षमता मी तुझ्यात निर्माण केली आहे. हे संकट नाहीत, तर तुझ्यासाठी घेतलेल्या परीक्षा आहेत. त्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झाला आहेस. बाळा, आज तुझ्यासाठी हा दिव्य पवित्र संदेश येणे म्हणजे तुझ्यासाठी भाग्याचे द्वार उघडणे होय. जर तू या भाग्याच्या द्वारात प्रवेश करू इच्छितोस तर होय देवा, मी प्रवेश करू इच्छितो असे टाईप कर. अद्भुत दैवी शक्ती तुझ्यासाठी उघडणार ते द्वार, जिथून पुढे येताना तुला कुठलाही त्रास होणार नाही. तुझ्या जीवनात जी काही आशा आहे ती पूर्ण होईल आणि तू जिंकणार आहेस. तू ती प्रतीक्षा केली आहेस, म्हणूनच आज त्याचे फळ तुला मिळणार आहे. तुझी समृद्धी, सुख, ऐश्वर्य, आनंद आणि नात्यातील प्रेम तुलाच मिळणार आहे, कारण तुझी निवड मी करतो आणि म्हणूनच तू जिंकणार आहेस. बाळा, हा आशीर्वाद स्वीकार कर आणि तुझ्यासोबत शुभच शुभ होणार आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. तुम्ही याचा मनपूर्वक स्वीकार केला आहे तर तुम्ही निवडक आहात. स्वामींनी तुमची निवड केली आहे. स्वामी माऊली कधीच तुम्हाला एकटं पडू देत नाही. स्वामी तुमचा हात धरून तुम्हाला त्या ठिकाणी नेतात जिथे तुमचे ध्येय आहे, सुख आहे, आनंद आहे. विश्वास ठेवा की स्वामी माऊली आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्हालाच प्रदान करत आहे. त्यातील प्रत्येक आशीर्वाद हा तुमच्यासाठी आहे. सुखाचे आवरण, आनंदाचे क्षण आणि ते मजबूत संरक्षण स्वामी तुम्हाला प्रदान करत आहे. या संदेशाला आवडल्यास लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शुभ इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी 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 समर्थ. श्री स्वामी समर्थ.